सर्वांना नमस्कार. घेऊन येत आहे आपणासाठी एक नवीन कथा. लक्ष्मी काळी सावळी, हाडापेरानं भरलेली, मोठी उभी टिकली, पायात जाड पैंजण, हातात डझन डझन बांगड्या, गळ्यात काळ्या मण्याचं 4 पदरी मंगळसूत्र आणि केसाच्या आंबाड्यात फूल अडकवलेली. पहिल्याच भेटीत ती मला फारशी काही आवडलेली नव्हती. जरा नखरेल आणि आगाऊ वाटली. पण घरकामाचा नाईलाज आणि माझी नोकराची गरज म्हणून मग ठेवून घेतली. दुसऱ्या दिवशी ती ठरलेल्या वेळी आली. कामही पटपट आणि स्वच्छ केलं. मला जरा बरं वाटलं. पुढे 4-5 दिवस असेच गेले. मग तिने तिचे रंग दाखवायला सुरुवात केली. कधी उशिरा ये तर कधी लवकर. माझा कधी स्वयंपाक झालेला नसे तर कधी नोकरीला जायला उशीर. तिच्यामुळे माझी फार तारांबळ उडत होती. मग मी तिच्यावर चिडायला सुरुवात केली. ती शांतपणे माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करी आणि तिला जेव्हा यायचं तेव्हाच येई. कधी कधी तर खूप राग यायचा मला तिचा. पण काय करणार, काम चांगलं करायची आणि विश्वासू म्हणून मग मला मूग गिळून गप्प बसावं लागायचं. एकदा तिला असंच यायला उशीर झाला आणि मग माझी बडबड सुरू झाली. तिने पटपट तिचं काम तर आटोपलंच, पण माझा स्वयंपाक झाला नाही हे पाहून मला म्हणाली, सरका बाजूला, आवरा तुमचं, मी करते भाजी, खाऊन तर बघा. मला खरंच उशीर झाला होता, पण आयतं खाण्याचं सुख कोणाला नको असतं. मग मी म्हणाले, करशील का पण नीट, नाहीतर मला जास्तीचं काम वाढवून ठेवशील. असं बडबड करत मी तिथून काढता पाय घेतला. तोंड धुवून तयार होत होते की खमंग असा वास आला. मी मनात म्हणाले, अरे वा, भाजी छान झालेली दिसते. तयार होऊन मी बाहेर आले तर या बयाने सर्व किचन ओटा चकचकीत केलेलाही होता. मी तिला म्हणाले, काय सुपरफास्ट काम केलं ग तू. मग ती म्हणाली, तर मग उगाच काय लोक मला स्वयंपाकाला लावतात. मी हसून म्हणाले, चल आता, मला उशीर होतोय. जाता जाता तिने माझ्या गॅलरीतून गुलाबाचं एक फूल तोडलं आणि तिच्या केसात अडकवलं आणि मलाच म्हणाली, फुलं काय वाळायला ठेवलीत की काय ताई. मी जरा वैतागूनच तिला म्हणाले, जा बाई, मला दरवाजा बंद करायचा आहे. पुढे मला तिची सवय झाली. ती आली की मला माझ्या शेजारी आणि आजूबाजूच्या माणसांची इत्थंभूत माहिती मिळत असे. घरामध्ये एक वेगळं चैतन्य येत असे. तिचं ते ठसक्यात बोलणं आणि बिनधास्त वागणं याचं मला नवल वाटे. एकदा सुट्टीचं निवांत असताना मी तिला विचारलं, का गं, इतक्या नवनवीन साड्या घेतेस, नट्टापट्टा करतेस, दररोज वेळ तरी कसा मिळतं तुला, आणि तुझा नवरा काही म्हणत नाही का तुला. ती पटकन म्हणाली, त्याच्या काय बापाचं जाते, म्या कामावते, म्या खर्चिते, त्याच्याकडून एक सुधीक पैसा घेत नाही म्या, आणि त्याच्याकडून पैसा घ्यायला तो कुठं आहे इथं माझ्या संगट. मला काहीच कळलं नाही म्हणून मी तिला विचारलं, का गं, तो परगावी असतो का. आणि ती ठसक्यात म्हणाली, नाही ताई, इथंच पडीक आहे माझ्या सवतीकडं. तिच्या पायीच तर टाकली त्यानं मला. मला जरा वाईट वाटलं. मी तिला सॉरी म्हणाले आणि विषय बदलावा म्हणून मी तिला विचारलं, चहा घेणार का. ती म्हणाली, होय. भिंतीला टेकून ती पुढे बोलू लागली, ताई, आता नाही वाटत बघा वाईट. लय त्रास दिला बघा सगळ्यांनी, लय मार खाल्लाय पोरापायी, पर आता नाही. माझा सुभण्या आहे. माझा सुभण्या जेव्हापासनं झालाय तेव्हापासनं म्या कुणाला बी पुसत नाही. नवसाचं पोर आहे माझं, लय हुशार आहे, मला बी लय जीव लावतंय बघा. आता त्याच्यासाठीच जगायचं बघा. लय शिकवणार आहे मी त्याला, असं त्याच्या बापागत नाही वागू देणार. मी तिला चहा देत विचारलं, एवढा चांगला मुलगा आहे, तू पण चांगलं कमावतेस, मग जरा नवऱ्याकडे लक्ष दे. वाटलं तर एखादं काम कमी कर, पण घराकडं बघ. मुली पण आहेत ना तुला, लग्न करायचं आहे तुला त्यांचं, त्यावेळी वडील पाहिजेत ना. तिने चहाचा घोट घेत रागानेच विचारलं, काय बी नगत आहे, तो बी नग आणि त्याचा उपकार बी नग. लय लय छळला आहे त्यानं मला, तोंड सुधीक बघू वाटत नाही मला त्यांचं. अवं लय लहान होती मी तेव्हा, 12-13 वर्षाची असन तेव्हाच माझं ह्याच्याशी लगीन झालं बघा. माझी आई मी लहान होती तेव्हाच गेली. बापानं दुसरं लग्न केलं. सावत्राई होती म्हणून तिने या माणसाशी माझं लगीन लावून दिलं बघा. ते बी फुकटातच, हुंडा बिंडा काय बी नगं होतं त्याला. तेव्हाच तो माझ्यापेक्षा 15-20 वर्षानं मोठा होता. हा दणकट अंगावर आला की काटाच यायचा, घाबरून जायचा जीव माझा. पण सांगायचं कुणाला. तशातच दिवस गेले बघा. मला पहिल्यांदा बाळंतपण आईकडे असतं असं सांगून सासू गेली ती गेलीच गावाकडं.
सावत्राईमुळे बापानं पण कानाला खडाच लावला. पण देवालाच मग माझी दया आली आणि त्याने माझ्या आजीला पाठवली. आजीने कसं बसं बाळंतपण केलं घरीच, पण पोरगीच झाली. आजी बी गेली लगेच तिच्या घरी आणि सासू तर तोंड बघायला बी आली नाही ना तिचं. मग याचं मारणं चालू झालं. तशात दुसरी बी पोरगी झाली. मग दारू पिऊन मारू लागला. नवरा काय पैसे देना आणि पोटाला तर तुकडा हवा. तेव्हा पोरगी सांभाळायला मी माझ्या बारक्या भावाला बोलावलं. लय गयावया केली बापाकडं. तवा धाडला भावाला आणि माझी पोरगी रस्त्याकडं धावली म्हणून पकडायला गेला आणि त्याला ट्रकनं उडवलं. माझ्या डोळ्यात देखत माझा भाऊ मेला. ती कासावीस होऊन रडू लागली. मला फार बेचैन झालं. उगाच विषय काढला आपण तिच्या घरचा असं वाटू लागलं. पण नंतर तिनेच डोळे पुसले. पर कातर आवाजात सांगू लागली, भाव गेला आणि माहेर बी गेलं. बापानं बोलणं टाकलं. ऊर नुसता भरून यायचा. पर हे हलकट, त्याला नुसतीच शरीराची भूक. तशातच तिसरी आणि चौथी बी पोरगीच झाली. बघा, मग तर ह्यो लईच पिसाळला. दररोज दारू पिऊन मारायचा आणि सवतीला घरात घेऊन यायचा. त्याचा तो रंगेल खेळ माझ्या पोरीसमोर नको म्हणून मी त्याला आणि तिला घराबाहेर काढलं. आणि तो तवापासनं तिच्या दारात पडीक असतो या. पण देवाकडे न्याय असतो बघा. मला तेव्हा दिवस गेले होते आणि कळलं तेव्हा मी आमच्या इथल्या गणपतीला नवस बोलली होती. इतकं उपास तापास केलं, देवीचा नवस केला, बोकडं कापली, पण पोरगी नाही झाली बघा. या टायमाला पोरगच झालं. देवाच्या कृपेने झाला म्हणून त्याचं नाव सुभान ठेवलं. पण माझ्या सासूला, नवऱ्याला अजून बी ते पोरगं त्यांचं आहे असं वाटतच नाही. दुसऱ्याचं पाप आहे म्हणते ती. पण आता मी ध्यान देत नाही तिकडं बघा. माझा सुभान लय गुणाचं लेकरू आहे. लय माया लावतं सगळ्यांना. आधार आहे तो माझा. बहिणीचं माहेर आहे. माझ्या पोरी बी जीव ओवाळून टाकतात भावावर. आता कसलीही काळजी नाही. लय काम करायचं आणि लय मोठं करायचं सुभण्याला. त्याला लय आवडतं म्या फुलं घातलेली आणि चांगलं राहिलेलं. हिरोईनसारखी दिसते मी माझ्या सुभण्याला. आणि भाणावर येते उठली आणि म्हणाली, चला ग बाई, लय उशीर झालाय. आणि फराफरा चपलांचा आवाज करत गेली सुद्धा. मी नुसतीच बघत राहिले तिला. अचानक काही दिवसांनी ती आलीच नाही. 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस. आता मात्र मला तिचा राग आला. एकदा फोन नाही तर निरोप तरी द्यायचा ना. किती खोळंबा झाला होता माझा. आजारी असेल असं वाटलं कदाचित. पण शेवटी सेक्युरिटीकडे चौकशी केली आणि तो म्हणाला, लक्ष्मीच्या इथे राहणाऱ्या कामवाल्या बाईने सांगितलं की ती आता येणार नाही. तिचं पोरगं मेलं बघा. मला तर अंगावरती वीज कोसळल्यासारखं झालं. मी त्याला म्हणाले, कसं काय, काय झालं त्याला? आणि तो सांगू लागला, नवरा बायकोची भांडणं झाली होती. तिचा नवरा तिला दारू पिऊन काठीने मारत होता. पण पोरगा आईला मारू नको म्हणून जवळ आला. मध्ये आला आणि काठी लागली डोक्यातच त्याच्या. लक्ष्मीच्या हातात जीव गेला बघा त्याचा. लय वंगाळ झालं बघा. माझ्या सर्व अंगाला मुंग्या आल्या आणि बधीरपणा आला. सुन्न झालं सगळं. कोण काय बोलतंय तेच समजेना. डोळ्यासमोर अंधारी आली. कसं काय घडलं हे सगळं असं अचानक? किती खुश होती लक्ष्मी. किती कौतुक करत होती सुभानचं. का विषय काढला आपण? नजर लागली लेकराला. असे अनेक प्रश्न मला पडू लागले. खूप उदास वाटू लागलं. सारखा लक्ष्मीचा हसरा चेहरा डोळ्यासमोर येऊ लागला. उगाच न पाहिलेला सुभान आणि लक्ष्मी सारखे दिसू लागले. कसं तरीच होत होतं. मला वाटत होतं जाऊन भेटावं का तिला. असेच अनेक दिवस गेले आणि अचानक एकदा दारावर बेल वाजली. सकाळी सकाळी कोण आलं असेल म्हणून मी दार उघडलं तर समोर लक्ष्मी. काय बोलावं मला समजेना. माझे डोळे भरून आले आणि तिने विचारलं, काम करू का तुमचं? मला काहीच बोलवेना अन कळेना. मी मान हलवूनच होकार दिला. ती आत आली आणि तिचं काम करू लागली. पण आज कसलाही आवाज नव्हता. तिला आज असं शांत पाणावलेल्या डोळ्यानं बघून माझं मन हेलावून जात होतं. जुनी साडी, विस्कटलेले केस असा तिचा अवतार बघून तर भडभडूनच येत होतं. काय होती ती, पण काय झाली होती आता? मी नुसतीच टक लावून तिच्याकडे बघत होते आणि ती मात्र मान खाली घालून काम करत होती. यंत्रासारखी, भावनाशून्य. काम आटपून ती जायला निघाली. जाता जाता गॅलरीतील फुलांकडे तिनं पाहिलं आणि तोंडावर हात धरून ती पटकन निघून गेली. मला एकदम हुंदका आला आणि माझा बांध फुटला. का देव एखाद्याची इतकी परीक्षा बघतो?
का इतक्या यातना देतो की त्याचं आयुष्य बदलून जावं? का सुख देऊन तो हिरावून घेतो? तिला जर मुलगा झालाच नसता तर? नियतीच्या डावापुढे कोणाचं कधी चालत नाही. मी विचार करत बसले रखमाचा आणि तिच्या 4 जीवांच्या पोटाचा.